गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत पुसुकपल्ली गावात रस्ता, वीज व पाणी समस्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। 2 वर्षांपूर्वी बांधलेली पाण्याची टाकी सध्या बंद असून नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे। तसेच शाळेपासून व्यंकटराव पेटा रोड पर्यंतचा रस्ता 20 वर्षांपासून अपूर्ण आहे। लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून नवराष्ट्र निर्माण न्यूज चॅनलचे विशेष प्रतिनिधी रियाज भाई शेख यांनी गावाला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या। अहेरी तालुक्यातील पुसुकपल्ली या गावामध्ये आपण आलेलो आहोत। या ठिकाणी जी समस्या आहे जनतेकडून आपण जाणून घेऊ। तर आमचे नवराष्ट्र निर्माणचे गडचिरोली विशेष प्रतिनिधी रियाज भाई शेख हे जनतेसोबत चर्चा करणार आहेत की रियाज भाई हे सांगा की या गावची काय स्थिती आहे आणि लोक काय म्हणतात। हे अहेरी तालुक्याच्या 8 किलोमीटर अंतरावर हा पुसुकपल्ली गाव आहे। या गावामध्ये फार समस्या आहेत आणि परस्पर ही समस्या जाणून घेण्यासाठी पुसुकपल्ली या गावात आम्ही स्वतः ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। हे आमचे काकाजी आहे, चौधरी काका, आणि हे इथले सर्व गावकरी मंडळी आहे। आणि या गावामध्ये फार समस्या आहे। तर मी यांना विचारतो की हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत आहे, तर हा रस्ता किती वर्षापासून नाही झाला? रस्ता 20 वर्ष होता, 20-25 वर्ष होता। हां, तेव्हापासून हा रस्ता रिपेअर पण झाला नाही। सोडून दिले आता। हा रस्ता कुठे निघते सर? व्यंकटराव पेठ। शेतात झाले परेशान, बैल नाही जात, एवढं खड्डे आहे पूर्ण। तसंच आहे, ट्रॅक्टर पण नाही जात, ट्रॅक्टर नाही जात, काय नाही जात। आणि इकडे समोर तुमची शेती पण आहे का? या रस्त्यावर 1 किलोमीटर आहे तुमची शेती। 1 किलोमीटर शेती पण आहे, शेती आहे, धानवाड आहे, सगळे इकडे जाऊ नाही शकत। हे सर्व नाली वगैरे तुटलेले आहे। हे सर्व पूर्ण नाली पाणी सुद्धा येते। आता कोणी नाली किती वर्षापासून नाही बांधली? तेव्हापासून रोड झाला, तेव्हाच तेव्हा जो रोड झाला ना, तेव्हाच नाली झाला, तेव्हापासून बांधली। बरोबर, इथपर्यंत आहे नाली सुद्धा, इकडे पूर्ण केलाच नाही, तो गाव पूर्ण पारच नाही झाला नाही। हे ठीक आहे, गावात थोडं पण इथं नडवा चालू। अच्छा। तिकडे समोर चालणार। तर यांचं म्हणणं आहे, हे तेलुगू मध्ये पण सांगत आहे, मी त्याचं ट्रान्सलेशन करून सांगतो आपल्याला जावेद भाई, की या गावामध्ये एक ग्रामपंचायत अंतर्गत एक पाण्याची टाकी पण बसवले होते। फक्त 1 आठवडा ते पाण्याची टाकी चालू झाली आणि बंद झाली, आणि त्याच्याकडे ग्रामपंचायतचं दुर्लक्ष, आणि जिल्हा परिषदचं निवडणूक होत नसल्यामुळे मागील 5 वर्षापासून इतर जिल्हा परिषद सदस्य नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही म्हणजे लोकप्रतिनिधी नाही। अगर जर एखादा मेंबर निवडून आला तर हे गावाच्या लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही त्या लोकप्रतिनिधीला आम्ही सांगू शकतो, जिल्हा परिषद मेंबरला सांगू शकतो, पंचायत समिती मेंबरला सांगू शकतो, पण आता कोणाला सांगायचं? कारण आम्ही इकडे लोकप्रतिनिधी आमदार खासदार साहेबांना सांगितलं, ते म्हणतात ते जिल्हा परिषद मध्ये रस्ता येते। तर म्हणून एक फार मोठी समस्या मागील 20 ते 30 वर्षापासून इथं फार मोठी समस्या आहे, रस्त्याची, नाल्याची, आणि गावकरी त्रस्त आहे। याच मार्गावर या गावकऱ्यांचे दोन्ही बाजूने शेती आहे। शेतीमध्ये ट्रॅक्टर घेऊन जाण्यासाठी किंवा बियाणं घेण्यासाठी किंवा बैलबंडी जाण्यासाठी खूप अडथळा, पावसाळ्यामध्ये अडथळा होतो। तर आम्ही विनंती करतो, या गावकऱ्याच्या वतीनं मी विनंती करतो, गावकरी सुद्धा विनंती करून राहिले की हा रस्ता तात्काळ झाला पाहिजे, इथं विकास झाला पाहिजे, लोकांची अडचण दूर झाली पाहिजे अशी। नवराष्ट्र निर्माण न्यूज साठी विशेष प्रतिनिधी रियाज शेख, अहेरी, गडचिरोली।